हेटवणी धरणाचे पाणी नवी मुंबईला नेण्यासाठी सुरू असलेल्या जलबोगद्याच्या कामामुळे पेण तालुक्यातील बळवली येथील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले। मेघा इंजिनिअरिंग कंपनीनं लेखी आश्वासन देऊनही नुकसान भरपाई न दिल्यानं संतप्त झालेल्या बळवली गावच्या 200 शेतकऱ्यांनी उद्या गुरुवारी तहसीलदार कार्यालयासमोर सामूहिक आत्मदहन करण्याचा इशारा दिलाय। नवी मुंबईला पाणी पुरवठा करण्यासाठी बेलवडे मुंगोशी येथे 300 फूट खोल जलबोगद्याचे काम सुरू आहे। या कामामुळे परिसरातील नैसर्गिक पाण्याचे स्रोत नष्ट झाले असून टनेलमध्ये जमा होणारे दूषित व क्षारयुक्त पाणी बळवली येथील नदीपात्रात सोडण्यात आले। या विषारी केमिकल मिश्रित पाण्याचा वापर केल्यानं शेतकऱ्यांनी लागवड केलेली वाल, पावटा, चवळी आणि भाजीपाल्याची पिके पूर्णपणे जळून खाक झाली आहेत। या गंभीर प्रश्नावर शेतकऱ्यांनी 16 मार्च रोजी पेड तहसीलदार कार्यालयासमोर 2 दिवसीय लाक्षणिक उपोषण केले होते। त्यावेळी तहसीलदार आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मेघा इंजिनिअरिंगच्या ठेकेदार कंपनीनं शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान भरपाई देण्याचे लेखी आश्वासन दिले होते। मात्र अनेक दिवस उलटूनही कंपनीनं आपला शब्द पाळला नाही। रब्बी हंगामातील पिके हातून गेल्यानं शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले। बळवली येथील ग्रामदैवत बालदादेवी मंदिरात आज पार पडलेल्या पत्रकार परिषदेत बळीराम पाटील, रमेश पाटील आणि भरत पाटील यांच्यासह अनेक शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा मांडल्या। यावेळी बोलताना शेतकरी म्हणाले की सिडको आणि मेघा इंजिनिअरिंगच्या मनमानी कारभारामुळे आमचे उन्हाळी पीक पूर्णपणे वाया गेले आहे। 200 शेतकरी कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे। वारंवार दाद मागूनही प्रशासन दखल घेत नसल्याने आता आमच्याकडे आत्मदहनाशिवाय पर्याय उरलेला नाही। उद्या होणाऱ्या या तीव्र आंदोलनादरम्यान काही अघटित घडल्यास त्या सिडको प्रशासन आणि मेघा इंजिनिअरिंगचे अधिकारी सर्वस्वी जबाबदार राहतील, असा इशारा शेतकऱ्यांनी दिलाय। या पत्रकार परिषदेला कृष्णा पाटील, चंद्रकांत पाटील, धनाजी पाटील, विनीत पाटील, लक्ष्मण पाटील, समाधान पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते। नेमका मुद्दा हा आहे की आम्ही गेल्या अनेक दिवसापासून प्रशासन जे कनेक्टेड ऑफिसर आहेत त्यांच्याशी आम्ही संबंधित आहोत आणि त्यांना प्रत्येक वेळी आम्ही संपर्क ठेवून त्यांच्याकडून शेतकऱ्यांना न्याय मिळावा म्हणून त्यासाठी धडपडत आहोत। गेल्या 6 महिन्यापासून ह्या कालव्या म्हणजे आमची जी बेलवडा, मुंगोशी, बळवली, आंबेवली, वलक अशा गावांना कनेक्टेड असलेली नदी, त्या नदी पात्रात जो मेगा इंजिनिअरिंग पाणी सोडलेला आहे तो दूषित पाणी आहे आणि त्या दूषित पाण्यामुळे अशी परिस्थिती झाली की आमच्या शेतकऱ्यांनी जो तो पाणी वापरला त्या पाण्यामुळं जी रोपं तयार केली होती ती रोपं बाद झाली आणि त्या रोपांमुळं आम्ही शेती लावू शकलो नाही। आमची नांगरलेली शेती तशीच वाया गेलेली आहे। वाल, पावटा, चवली अशी जी काही हंगामी उत्पन्न आहेत ते पण आमचे नुकसान झालेलं आहे। अनेक प्रकारे नुकसान झाले। आमच्या विहिरींचं पाणी म्हणजे वरती जे काही आमचे वर्कस भाग आहे त्यातला विहिरींचं पाणी गेलेलं आहे, बोरिंगचं पाणी गेलेलं आहे आणि त्यामुळे आम्हाला जे काही पाण्या वाचून जे काही आमची उत्पन्न आहेत ते आज उत्पन्न वाचून आम्ही वंचित झालेलो आहेत। अशामुळे आम्ही गेल्या 12 तारखेला सर्व शेतकरी जे आहेत ते उपोषणाला बसलो। उपोषणाची त्याही दाद घेतली। स्वतः तहसीलदार साहेब येऊन त्यांनी आमच्या सोबत संपर्क आणि त्या संपर्कात त्यांनी आम्हाला दुसऱ्या दिवशी स्वतः त्यांनी आम्हाला पाणी पाजून, सरबत पाजून आमचा उपोषण मागे घ्यायला सांगितला आणि मेघा इंजिनिअरचे ऑफिसर त्यांना बोलून त्यांच्या समोर त्यांच्या ऑफिसमध्ये आमच्या शेतकऱ्यांच्या समोर तो त्यांनी सांगितला की या बाबतीत संपूर्ण तुम्हाला न्याय दिला जाईल। आमच्या मागण्या एकच होत्या की झालेल्या शेतीचा नुकसान मिळावा, भाजीपाला हंगामी भाजीपाला आहे त्याचा नुकसान भरपाई आहे ती मिळावी आणि जो दूषित पाणी आहे तो जिथून पाणी सोडलेलं आहे नदीत तिथून पाईपलाईन टाकून तो खाडीत सोडायचा ही मागणी होती। त्याच्यामुळे त्यांनी ती मान्य केली। पण आज परिस्थिती अशी झाली की ह्यातली कुठलीही गोष्ट पूर्ण झालेली नाही, नवे तर ती कृतीत आलीच नाही। त्याच्यामुळे शेतकऱ्याने पुन्हा एकदा साहेबांशी संबंधित चर्चा केली तरी पण आम्हाला काही त्यातून न्याय मिळाला नाही। आज अशी परिस्थिती आली की आम्हाला नाईलाजास्तव आम्ही जो काही हे आहे म्हणजे शासनाचं धोरण आहे त्या धोरणाच्या विरुद्ध नाही पण आम्हाला न्याय मिळावा यासाठी आम्ही त्याच्या विरुद्ध जातो। कारण का तर शेतकऱ्यांना हंगामी जो पीक आहे तो जर नष्ट होत असेल, आमची उपजीविका त्यावर आहे
आमचं हंगामी आता शेती झाल्यानंतर भात शेती आहे, भात शेतीची पण परिस्थिती अशीच होणार आहे. आणि त्यावर जर शासनाने आणि कनेक्टेड साहेबांनी जर लक्ष दिलं नाही तर आम्हाला पुन्हा पावसाळी जो शेती आहे त्याचा पण नुकसान होणार आहे. म्हणून आम्ही आता जो काही पवित्र न्याय न मिळाल्यामुळे उद्या आत्मदहनाचा जो काही आमचा विषय आहे, जर आम्हाला त्यांनी सांगितलं त्याला दाद दिली तर आम्ही काही त्याच्या बाबतीत विचार करू, नाहीतर नाहीलाच तर आम्ही सर्व शेतकरी उद्या तहसीलदार यांच्या कार्यालयासमोर आत्मदहनाचा कार्य बळवली. आज पत्रकार परिषद घेण्याचं कारण की गेले 6 महिन्यापासून आम्ही ज्या सिडको मेगा इंजिनिअरिंग कंपनीत ते जलबोगद्याचं काम चालू आहे, तिथून निघणारे पाणी केमिकलयुक्त आणि दुर्गंधी पाणी आमच्या नदीमध्ये गावाच्या लगत नदीमध्ये सोडले जाते. त्यामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झालेले आहे. त्यामध्ये भाजीपाला वगैरे जे कडधान्य लावले ते काय आम्हाला ज्यावेळी हंगामी पीक आहे ते आम्हाला काय घेता आले नाही शेतकऱ्यांना. तसेच गुरे शेळ्या वगैरे मेंढी जे काही त्याला काय ते पाणी पिता येत नाही आणि ते पाणी क्षारयुक्त असल्यामुळं शेतीला हानिकारक आहे. त्या अनुषंगाने आम्ही प्रत्येक वेळी तहसील साहेबांना आणि प्रांत साहेबांना वारंवार पत्रव्यवहार केलेले आहे. त्यांनी त्या पत्रव्यवहारची किंवा आमची समस्या आहे त्यांचं काही दखल घेतलेली नाही. त्या अनुषंगाने आम्ही 12 तारखेला म्हणजे 12/3/26 रोजी आंदोलन केलं होतं. ते आंदोलन केल्यानंतर दुसऱ्या दिवशी आंदोलनाच्या वेळी त्याही मागण्या मान्य केल्या. त्या मागण्या मान्य करूनसुद्धा 2 दिवसात आम्हाला नुकसान भरपाई आणि ती 15 दिवसात पाईपलाईन टाकून देणार होते. वेस्टेज ते दुर्गंधी पाणी ते केमिकलयुक्त पाणी ते खाडीमध्ये सोडून देणार होते. त्याविषयी पण त्याही अजूनपर्यंत कोणतीही कारवाई केलेली नाही. त्या अनुषंगाने नाईलाजाने म्हणून आम्हाला शेतकऱ्यांना आत्मदहनाचा निर्णय घ्यावा लागला. याला फक्त जबाबदार कंपनी आणि प्रशासनच आहे. आणि या गोष्टीवर उद्या आमचं जे आत्मदहन होणार आहे त्या गोष्टीसाठी आम्ही ठामपणे निर्णय घेतलेला आहे. जनोदय करिता विनायक पाटील, पेण.